असं ताट भरून जर जेवण रोजच भेटत असेल तर कोणता नवरा नाराज होणार नाही. सगळे नवरे खुश होतील सगळ्यांच बायकावर त्यांच्या. तर नमस्कार मंडळी, माझ्या दिवसाची सुरुवात झाली आणि मी जसं घरी बसले ना तसं निवांत उशिरा उठते, उशिरा उठायचं, उशिरा काम करायचं. मग मी तर काय फ्रेश वगैरे झाले होते, तयार झाले होते, टिकली लावून मस्त घेतली, कारण टिकली लावली तरच आपला चेहरा शोभून दिसतो, नसता नाही. मग मी काय पलीकडलं घर झाडून घेतलं आणि नंतर इथलं घर रूम साफसफाई करून घेतले. 2 रूम आहेत, मी जिथं राहते तिथे किचन आणि एक हॉल आहे. आणि आता मी झाडून काढून घेतले आणि इथे लागले साफसफाई करायला. कोण माझ्यासारखं असं पाणी टाकून शिंपडून असं पुसून घेतं, मी घेते, कारण फास्ट जिथं 5 मिनिट लागतील तिथं 2 मिनटं काम होतं, म्हणून मी पाणी शिंपडून असं पुसून घेते फरशी. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतलं. तर आज म्हणलं काय करू स्वयंपाक, तर म्हणलं चला आज बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवावं म्हणलं. माझ्या नवऱ्याची सगळ्यात जास्त फेवरेट म्हणलं तर बटाट्याची भाजी. कधीही दररोज जरी त्यांना खायला दिलं तर कंटाळा येत नाही. तर मी आता पीठ मळून घेतलं आणि त्याचबरोबर बटाटे घेतले इथं उकडायला, कारण माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी इतकी आवडते भयंकर की बस. दररोज जरी दिलं त्यांना खायला तरी त्यांना कंटाळा येणार नाही, इतकी त्यांची फेवरेट बटाटा भाजी आहे. मला पण आवडते, आवडत नाही असं नाही, पण दररोज नाही, पण त्यांना दररोज जरी दिलं तर कंटाळा येत नाही, इतकी त्यांना जास्त आवडते बटाटा भाजी. म्हणून मी आज घेतली होती बटाटा भाजी बनवायला. त्या अगोदर मी तिकडे एक साईडला बटाटे शिजवायला ठेवले आणि इकडं तोपर्यंत चपात्या लाटून घेते. आणि तर व्हिडिओ माझा थोडा मोठा झाला होता, म्हणून मी तर फास्ट व्हिडिओ केला, जरा स्पीड वाढवली, तरी पण व्हिडिओ जरा मोठा झाला. तरी पण असो, इथं चपात्या बनवायला घेतल्या. जितकंच माझं तोंड चालतं ना त्याचबरोबर मी स्वयंपाकही चांगला करते, असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे बरं का. असं मी म्हणत नाही, स्वतः तारीफ नाही करत. बघा चपाती कशी टम फुगले. भाकरी असो, चपाती असो, पुरी असो, कोणताही स्वयंपाक करते मी असं काही म्हणत नाही, तारीफ करत नाही स्वतःचीच की मी परफेक्ट बनवते. पण यूट्यूबमध्ये बघून का म्हणा, पण मी बनवते. पण मी आता गावी गेले होते, आम्ही दोघंही गेलो होतो नवरा बायको मतदानासाठी. तर त्यावेळेस माझ्या आईनं मला ना शेंगदाणे भाजून दिलं होतं, म्हणजे कोणतंच पूर्ण करून देणार होती, पण मी याच्या दिवशी लाईट नव्हती, त्यामुळे गूळ शेंगदाणे मला आईने तसंच दिले. पण इथं येऊन मी ते भाजून घेतले आणि इथंच घरी मी ती कोंद बनवले. व्हिडिओ जुना आहे पण मी पोस्टच केला नव्हता, कारण घरी बसून इतका कंटाळा येते ना मला की बस. व्हिडिओ माझ्याकडे असे भरपूर आहेत, मी ते पोस्ट केले नाहीत, एडिट करून ठेवले आहेत पण पोस्ट केलं नाही. त्याचबरोबर माझी चपाती जशी टम फुगली ना तशीच बघू शकता, ही गोड भाकर म्हणजेच कोंदीची भाकर पण टम अशी फुगून झालेली आहे. असं होतं, पण कधी ना अशा भाकरी चपाती असं टम फुगल्या ना किंवा खरंच वाटतं की मी सुगरण नाही स्वयंपाकात. पण तसं काय नाही, मला स्वयंपाक येत नाही. थोडंफार असं करते, पण यूट्यूबमध्ये बघूनच करते. सगळ्या रेसिपी वगैरे मी जी अपलोड करते ना कधी त्या सगळ्या मी यूट्यूबमध्ये बघून करते. हां, एवढं मदर आहे की मला स्वयंपाकाचा छंद आहे, मला आवडतं स्वयंपाक करायला. मग आज मी घेतली हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी बनवायला, कारण माझ्या मिस्टरांना जे काळे तिखट असतं ना, काळी मिरची त्याची जास्त आवडते आणि मला ही अशी हिरवी मिरचीची आवडते. त्यामुळे मी आज मस्तपैकी आज रस्सा केला, हिरव्या मिरचीची बटाटा भाजी रस्सा भाजी, कारण माझ्या नवऱ्याला पालक भाजी आवडते. आणि येताना त्यांनी पालक आणली होती, मग पालकाची भाजी आणि पापड पण केले सोबत.